दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीने अटक करताच देशामधील आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते आक्रमक झाले। दरम्यान काल नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा नागपूर जिल्ह्यामधील कन्हन कांद्री गावामध्ये आयोजित करण्यात आली होती। यावेळेला नागपूर शहरामधील आणि ग्रामीण भागामधील आम आदमी पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी कसलेही कारण नसताना पोलीस स्टेशनमध्ये आणून दिवसभर बसवून ठेवलं। अचानक झालेल्या या धरपकडमुळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते चिडले असून त्यांनी पोलिसांना याबाबत जाब विचारला असता पोलिसांनी कुठलंच उत्तर दिलं नाही। मात्र सुटून आल्यानंतर कार्यकर्त्यांनी लगेचच पत्रकार परिषद घेत भाजपला आम आदमी पार्टीची भीती वाटते का असा सवाल करत मोदी सरकारच्या या कृत्याचा विरोध केला। प्रेस कॉन्फरन्स एक इमर्जन्सी आकस्मिक घटना झाल्यामुळे बोलवण्यात आली आहे। जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान मोदीजी यांची आज सभा होती कन्हनमध्ये। तर आज सकाळी आमच्या कार्यकर्त्यांशी पोलीसवाल्यांनी संपर्क केला आणि त्याच बरोबर जिथे कुठे आमचे जे सक्रिय कार्यकर्ते पूर्ण शहरभर होते त्यांची धरपकड करण्यात आली। तर आज सकाळपासून जरीपटका पोलीस स्टेशन, कोतवाली आणि कामठीचे आमचे कार्यकर्त्यांना अटक केली। आज कामठीमध्ये नागपूर ग्रामीणचे जे संघटन मंत्री आहे शौकत अली बागवान आम आदमी पार्टीचे, त्यांना अटक करण्यात आली कामठी पोलीस स्टेशनमध्ये। इथे कोतवालीमध्ये नागपूरचे सह संघटन मंत्री गिरीश सीतरमारे, नागपूर ग्रामीणचे उपाध्यक्ष शैलेश गजबिये यांना अटक करण्यात आली। त्याचबरोबर जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये नागपूरचे संघटन मंत्री रोशन डोंगरे यांना देखील अटक करण्यात आली। नागपूरचे सचिव विशाल वैद्य यांना अटक करण्यात आली। याचबरोबर बऱ्याचशा कार्यकर्त्यांना नजरकैदेत पूर्ण शहरभर ठेवण्यात आलं। मला प्रश्न हा आहे की देशाचे पंतप्रधान आमच्या पार्टीच्या अध्यक्षांना अटक करतात आणि त्यांना एवढी आम आदमी पार्टीची भीती वाटते की आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना देखील ते अटक करतात। आम्हाला प्रश्न असा आहे की देशाचे एवढे पॉवरफुल होम मिनिस्टर म्हणतात की आम आदमी पार्टी एक सुपारीची पार्टी आहे आणि यांच्या अध्यक्षांना कार्यकर्त्यांना अटक करण्याची पूर्ण एक शृंखलाच लावतात। प्रश्न आहे तुमच्या समोरही आणि देशाच्या जनतेसमोरही की भारतीय जनता पार्टीला काय आम आदमी पार्टीची एवढी भीती वाटते की ते लोक आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना अटक करून राहिले, वेगवेगळ्या नावाच्या केसेस बनवत आहे, फर्जी घोटाळे बनवून राहिले आहे। 2-2.5 वर्षापासून कोणतीच केस सुरू नाही केली आहे, नुसतं इन्व्हेस्टिगेशनच्या नावावरती मनी लॉन्ड्रिंग ऍक्टच्या अंडरमध्ये त्यांना अरेस्ट करून ठेवलंय। त्याचबरोबर पंतप्रधान देशभरात फिरायला एवढे घाबरतात का आम आदमी पार्टीला? जिथे कुठे जातात तिथे अटक करून राहिले आमच्या कार्यकर्त्यांना। 2 दिवसाआधी चंद्रपूरला त्यांची सभा होती, तिथे आमच्या जिल्हाध्यक्षांना अटक करण्यात आली, आमच्या सगळ्या युवा अध्यक्षांना अटक करण्यात आली चंद्रपूरमध्ये। प्रश्न आहे की या देशामध्ये जी ऑपोजिशन आहे तिला काम न करू देणे, तिला कॅम्पेन न करू देणे, हे राजकारण आज देशामध्ये आणण्यात आलं आणि 36 इंचचा चिना आहे म्हणतात मोदीजींचा। हे महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची ते घाबरून राहिले, देशातल्या कार्यकर्त्यांची घाबरून राहिले, आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांची घाबरतात। हा 36 इंचचा सीना कोणत्या कामाचा हा प्रश्न आहे।